आपण पाहत आहात VIP महाराष्ट्र न्यूज। सरसकट मराठा आरक्षणाला भुजबळांसह ओबीसी नेत्यांचा विरोध, मुख्यमंत्री शिंदेंसमोरच मंत्री भिडले। मराठ्यांना वेड्यात काढू नका, तानाजी सावंतांवर भडकले जरांगे पाटील। जरांगे पाटील पुन्हा सरकारला घेरणार, सांगितला नवा कार्यक्रम। वारसा छत्रपतींच्या विचारांचा, महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेचा, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून असलेले मतभेद पुन्हा एकदा समोर आले। मंत्रिमंडळ बैठकीत छगन भुजबळ विरुद्ध इतर मंत्री असे दृश्य दिसले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच मंत्र्यांमध्ये शाब्दिक संघर्ष झाला। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचे कान टोचले असे समजते। राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली। या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले। बैठक संपत असतानाच कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर शंभूराज देसाई यांनी भुजबळांकडून करण्यात आलेल्या विधानावर आक्षेप घेतला। मराठा समाजाला आरक्षण द्या, पण स्वतंत्र द्या, त्यांना ओबीसींच्या वाट्यातील आरक्षण देऊ नका, असा मुद्दा छगन भुजबळांनी मांडला। त्यांच्या याच विधानावर काही मंत्र्यांनी आपापली मते मांडली, तर काहींनी मंत्रिमंडळाने आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला असताना आता यात दुमत आणण्याचे कारण नाही असा आक्षेप घेतला। मराठा आरक्षणावरून मंत्र्यांमध्ये जुंपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हस्तक्षेप केला आणि मंत्र्यांची कान उघडणी केली। महायुतीमध्ये विसंवाद असल्याचे चित्र बाहेर सर्वसामान्यांमध्ये जाऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना समन्वय ठेवण्याचे आवाहन केले। मंत्र्यांना बोलताना शिंदे म्हणाले, इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची भूमिका आहे। महायुतीत बैठकीनंतरही मतभेद बाहेर येत असतील तर ते चुकीचे आहे। मंत्र्यांनी विनाकारण कोणतीही वक्तव्य करून राज्यात अशांतता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी। राज्याची पुरोगामी परंपरा आहे, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होता कामा नये, याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की जर तरच्या भूमिकांवर सांगायला मी काही पंचांग घेऊन बसलो नाही। शासनाला तुम्ही वेठीस धरणार आणि आरक्षण आत्ताच द्या, आता कागदावर लिहून द्या अशी मागणी करणार। जे काही लिहून द्याल ते कायद्याच्या चौकटीत तरी टिकलं पाहिजे। आता आंदोलन का करताय? पहिलं आरक्षण मिळालं ते नंतर रद्द झालं। फडणवीस मुख्यमंत्री असताना ते उच्च न्यायालयात टिकलं, पण ठाकरे सरकार असताना सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही। ठाकरेंना ते टिकवता आलं नाही। ते रद्द झाल्यानंतर 2 वर्षे कुणीच काही बोललं नाही। आता अचानक जसं वादळ यावं अशा पद्धतीने चाललं आहे, असं तानाजी सावंत म्हणाले होते। सावंतांनी केलेल्या विधानानंतर जरांगेंच्याही संतापाचा कडेलोट झाला आणि सावंतांना तुमची पैशांची मस्ती तिकडेच दाखवा म्हणत सुनावलं। तानाजी सावंतांच्या विधानावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ते काय बोलले मी ऐकलं नाही, पण त्यांना नक्की कसलं वादळ दिसलं हे मला माहित नाही। मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं होतंय हे खरं आहे, त्याला कुणी वादळ समजवत असतील आणि त्याबद्दल असं बोलत असतील तर ही मराठा समाजासाठी मोठी शोकांतिका आहे। मराठा नेत्यांना समाजाविषयी प्रेम असलं पाहिजे। त्यांनी एकदा गोरगरिबांच्या घरात जाऊन बघावं, त्यांच्या अडचणी वेदना काय असतात हे त्यांना कळेल। आरक्षण कसं द्यायचं ते सरकारला कळतं, तुम्ही ज्ञान पाजळण्याची गरज नाही। टिकणारं आरक्षण द्यायचं की नाही हे सरकारला कळतं आणि आरक्षण घ्यायचं की नाही हे मराठ्यांना कळतं। मराठ्यांना वेड्यात काढून स्वतःला खूप शहाणे दाखवायची गरज नाही, अशा शब्दात जरांगेंनी सावंतांच्या विधानाचा समाचार घेतला। मराठा आरक्षणासाठी 2 वेळा उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा सरकारला घेरणार असल्याचे दिसत आहे। उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे। आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी 9 दिवसांचा कार्यक्रम जाहीर केलाय। मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अथवा मराठा समाजाला स्वतंत्र टिकणारे आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। या मागणीसाठी जरांगे पाटलांनी 2 वेळा उपोषण केले। आता 24 डिसेंबर पर्यंतचा वेळ सरकारला दिला असून पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या 3ऱ्या टप्प्यातील दौऱ्याची घोषणा केली आहे। ते म्हणाले, मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी दौरा सुरू करत आहे। 15 ते 23 नोव्हेंबर पर्यंत हा दौरा असणार आहे।